नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण ज्या एपिसोडची आता वाट पाहत होतो तो एपिसोड आता फायनली प्रोमो आपल्यासमोर रिलीज झालेला आहे. मित्रांनो, आता आपण पाहतो की सावली मात्र आता राजकुमारच्या अगदी हातून मागे लागलेली असते, की तिला काहीही करून राजकुमारचं जे सत्य आहे ते आता सगळ्यांसमोर तिला आणायचंच असतं. आणि इकडे आपण पाहतो की दुसऱ्या दिवशीसुद्धा ती राजकुमारवरती वॉच ठेवून असते. सकाळी तिला माहीत असतं की राजकुमार त्या मुलीला भेटण्यासाठी जाणार आहे आणि ती 50 लाखाचा जो हार आहे, नेकलेस आहे, त्याची ती जी तयारी आहे ती करून ठेवायला तिने देवाला सांगितलेली असते. देवाला पूर्ण जो काही प्लॅन आहे तो तिने फोनवरती सांगितलेला असतो. इकडे आपण बघतो की राजकुमार हा मस्तपैकी तयार होऊन आता सारंगकडून 50 लाख रुपये घेऊन त्याचा तो हार खरेदी करून आता निघालेला असतो. सकाळी लवकर तो ऑफिसमध्ये जातो आणि सारंगने कलेक्ट करून ठेवलेली कॅश सारंगच्या न माघारी घेऊन तिथं तो डायरेक्ट ते हार घेऊन त्या मुलीला भेटण्यासाठी गेलेला असतो. त्यानंतर तिला अगदी छानपैकी हॉटेलमध्ये तो नेलेलं असतं आणि तिला सरप्राईज दिलेलं असतं. अशा पद्धतीचा जो व्हिडिओ आहे तो सावली रेकॉर्डिंग करत आहे हे त्याला मात्र माहीत नसतं. कारण की सावलीसुद्धा प्रत्येक वेळी त्याचा पाठलाग करत होती आणि त्या हॉटेलमध्ये सुद्धा सावली पोचलेली असते आणि त्याचा संपूर्ण व्हिडिओ हा सावलीनं कव्हर केलेला असतो. त्यानंतर आपण पाहतो की आता राजकुमार तिच्याशी डिनर वगैरे करून झाल्यानंतर तो आता घरी आलेला असतो. मात्र त्या मुलीला तेवढ्या तिथं भेटतो तो म्हणजे देवा आणि देवाला सांगितल्याप्रमाणे देवाने त्याचं रूप जे आहे ते बदललेलं असतं. तो अगदी रिच मॅनसारखा गळ्यामध्ये गोल्डन चैन घातलेली असते. पूर्णपणे तो असं वाटत असतो की हा एकदम करोडपतीच आहे आणि त्यानंतर तो लगेच तिला तिथे भेटत असतो. राजकुमार घरी गेल्यानंतर ती महिलासुद्धा त्या जो देवा आहे त्याला भेटत असते, कारण की तिला मात्र पैशाशीच घेणं देणं असतं. ती काही राजकुमारवरती खरं प्रेम करत नाही आणि एवढ्या मोठ्या माणसाला पाहिल्यानंतर देवा तिथं फोनवर बोलत असतो की तू मला सोडून गेली पण काही हरकत नाही, मी दुसरी कोणतरी शोधेन म्हणून आणि तिला हार गिफ्ट देईन म्हणून. आणि तेवढ्यात ती जी आहे ती जुई तिथं सगळं ऐकते आणि ती त्याच्याशी फ्रेंडशिप करायचा प्रयत्न करते. तेव्हा तो सांगत असतो की माझी एक गर्लफ्रेंड होती पण ती मला आज सोडून गेलेली आहे आणि मी तिच्यासाठी एवढा महागडा हार मी घेऊन आलेलो होतो. पण आता हा हार मी कोणाला देऊ? तेवढ्यात ती म्हणते की काही हरकत नाही, मी पण सिंगलच आहे. आणि त्यानंतर दोघेजण तिथे डिनरसाठी पुन्हा एकदा बसलेले असतात आणि ती म्हणते हा चान्स आहे माझ्याकडं, एक सोडून 2-2 हार आपल्याकडे 50 लाखाचे होणार आहेत. मी अगदी करोडपती होऊन जाईल आणि याचाच आपल्याला फायदा आता उठवायला पाहिजे. आणि त्यामुळे ती जी आहे देवासोबतसुद्धा तिथं डिनर करायला बसलेली असते. आणि देवाला ती सांगत असते की मी तुमच्याशी रिलेशनशिपमध्ये राहू शकते, मी आता सिंगल आहे म्हणून. तर देवा सांगतो माझा खूप मोठा बिझनेस आहे, पण मला जी मुलगी आवडत होती ती मला आता माझ्या जीवनातून निघून गेलेली आहे. आणि त्यानंतर ती महिला म्हणते मी आहे ना, मलासुद्धा एक माझा बॉयफ्रेंड आहे, तो सोडून गेलेला आहे म्हणून. आपण दोघं एकसारखेच आता आहोत, सिंगल, तर का ना आपण विचार केला तर एकमेकांचा. आणि त्यामुळे देवा त्याला म्हणतो ठीक आहे, मी तुला माझ्या घरी घेऊन जातो. माझा खूप मोठा बंगला आहे आणि माझ्याकडे नोकर चाकर अगदी भरभरून सुख माझ्याकडे आहे. मी माझं सगळं काही तुला दाखवतो, येशील का माझ्यासोबत माझ्या घरी? मी एकटाच राहतो आणि माझ्यासोबत घरात कोणीही नाही. त्याने तिला वाटतं की हा चांगला आपल्याला फायदा आहे, कारण की राजकुमारची तर खूप मोठी फॅमिली आहे, त्याची तर बायकोसुद्धा आहे, त्यामुळे आपलं तिथं काही डाळ जास्त दिवस राहणार नाही. पण हा व्यक्ती जो आहे तो खरंच खूप करोडपती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्याकडे फॅमिलीमध्ये कोणीही नाही, हा सिंगल आहे म्हणून. आणि त्यामुळे आपल्याला ह्याच्याशी जर लग्न केलं तर लवकरात लवकर आपण मोठ्या घरची, मोठ्या बिझनेसमॅनची बायको म्हणून राहू शकतो. आणि त्याचाच विचार करून ती देवासोबत तयार होते की तिच्या घरी येण्यासाठी. देवा म्हणतो हे तर काहीच नाही, हे 50 लाख रुपये तू काय घेऊन बसलेस? मी तर तुला माझ्या मोठ्या घरामध्ये नेतो, जे 1 करोडाच्या वरतीच आहे. आणि त्यानंतर मात्र ती तयार होते त्याच्यासोबत घरी जाण्यासाठी. आणि देवा तिला म्हणतो की मी तुला सरप्राईज देतो, चल तू माझ्यासोबत म्हणून. आणि ती महिलासुद्धा त्याच्यासोबत येण्यासाठी तयार होत असते. इकडे देवा मात्र आता सावलीला फोन करून सांगतो की बारात आने वाली है, तुम तयार रहो म्हणून. आणि त्यानंतर सावलीसुद्धा म्हणते की हो, मी तयारच आहे, तुम्ही या लवकर म्हणून.
आणि इकडे आपण पाहतो की आता घरामध्ये सगळे बसलेले असतात आणि तेवढ्यात देवा जो आहे तो घरामध्ये एंट्री घेतो. सावली जी आहे ती सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलेलं असतं सावलीने. सावली म्हणते की मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सगळ्यांना सांगायचं आहे, त्यामुळे सगळेजण हॉलमध्ये येऊन थांबा म्हणून. पण त्याचवेळी राजकुमार बाहेर निघालेला असतो. तो म्हणतो मला थांबायला वेळ नाही, मला अर्जंटली काम आहे. सावली म्हणते नाही, माझं खूप महत्त्वाचं काम आहे, मला सगळ्यांना काहीतरी दाखवायचं आहे, तुम्ही सगळेजण घरातच थांबा. तेव्हा सारंग म्हणतो राजकुमार दादा, सावली एवढं बोलत आहे तर थांब ना थोडा वेळ, तिचं काय काम आहे, ती बोलते म्हटल्यानंतर नक्कीच महत्त्वाचं काहीतरी असेल म्हणून. आणि त्यानंतर राजकुमार जो आहे तो सोफ्यावरती बसतो आणि त्याला मात्र थोडासा राग आलेला असतो. त्यानंतर तिथं येतो देवा आणि देवा एक मुलगीला घेऊन आतमध्ये आलेला असतो आणि तिच्या डोळ्यावरती असते पट्टी आणि तिला सांगत असतो की चल माझ्या घरी, मी तुला माझं घर दाखवतो आणि तुझ्यासाठी हे सगळं आता सरप्राईज आहे म्हणून. आणि तो त्या मुलीला घेऊन आतमध्ये एंट्री करतो आणि तिच्या डोळ्यावरची पट्टी काढतो आणि तिला म्हणतो सरप्राईज म्हणून. आणि ती मुलगी बघते तर आपण आता राजकुमारच्याच घरी आलेला आहोत हे बघून तिला खूपच आश्चर्याचा धक्का बसतो. मात्र तिच्या पायाखालची अगदी जमीनच सरकते. इकडे मात्र आपण सगळे बघतो की ही मुलगी इथे कशी काय. तेव्हा तिलोत्तमा म्हणते ही मुलगी तर मी त्या व्हिडिओमध्ये बघितली होती सावलीसोबत वाद घालताना. आणि त्यानंतरच देवा म्हणतो राजकुमार दादा ओळखलं की नाही हिला म्हणून. तेव्हा राजकुमार म्हणतो मला नाही माहीत ही कोण आहे ते. त्यानंतर मात्र आता सावली सांगायला सुरुवात करते की राजकुमार दादांचं या मुलीबरोबर अफेअर आहे म्हणून आणि ही मुलगी खूपच धोकेबाज आहे. ही खूप मोठमोठ्या लोकांना फसवत असते आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम करत असते. तेव्हा राजकुमार म्हणतो हे सगळं खोटं आहे, मी या मुलीला बिलकुलसुद्धा ओळखत नाही, ही कोण आहे मला माहीत देखील नाही आहे. आणि त्यानंतर मात्र आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. पण सावली हे सगळं सांगत असते की या मुलीसोबत मी राजकुमार दादांना खूप वेळा पाहिलेलं आहे, ते हिच्याशी चॅटिंग करत असतात म्हणून. पण तरी देखील राजकुमार सावलीला म्हणतो ए पोरी, नाही ते आरोप घाणेरडे माझ्यावरती लावू नकोस, हवं तर या बाईला विचारा, ही मला ओळखतसुद्धा नाही आणि मी सुद्धा हिला ओळखत नाही. त्यानंतर देवा म्हणतो अरे ठीक आहे ना, तुम्ही बोलताय ना तुम्ही तिला ओळखत नाही, तर मी तुम्हाला एक सरप्राईज देतो. म्हणजेच काय, तर मी तुम्हाला एक पुरावा देतो. तो पुरावा तरी खरा आहे का नाही हे तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी बघून सांगा. आणि तेवढ्यात देवाचा एक कॉन्स्टेबल तिथं येतो आणि लॅपटॉपमध्ये तो व्हिडिओ टेबलवरती सगळ्यांसमोर लावला जातो. तर त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलेलं असतं की त्या मुलीला राजकुमार स्वतःच्या हाताने तो नेकलेस गळ्यामध्ये घालत आहे, तिला पप्पी देत आहे आणि तिला मिठी मारत आहे. आणि हे बघून मात्र आता राजकुमारचे डोळे लालबुंद झालेले असतात, त्याला भीती वाटलेली असते त्या घरातल्यांची. आणि त्यानंतर तिलोत्तमालासुद्धा त्याचा खूप राग आलेला असतो आणि तिलोत्तमा त्याच्यासमोर जाऊन उभी राहते आणि त्याला विचारते काय आहे हे राजकुमार, याच्याबद्दल तू काय सांगशील म्हणून, का ह्या मुलीला तू ओळखत आहेस का नाही, मला एकाच भाषेत सांग. तेव्हा राजकुमार म्हणतो अगं मॉम, त्याचं काय झालं ना. आणि तेवढ्यात त्याची मॉम त्याच्या जोरदार कानाखाली वाजवत असते. तिच्या डोळ्यातून सुद्धा अगदी अश्रू आलेले असतात की आपला हा मुलगा एवढा एवढा खालच्या थराला जाऊन असं काही करत आहे म्हणून. तिला लाज वाटायला लागते माझ्या मुलावरती आणि ती म्हणते मला आज लाज वाटत आहे की तू माझा मुलगा आहेस म्हणून. मी तुला एवढे संस्कार दिले ते कशासाठी, हे दिवस बघण्यासाठी का म्हणून. सारंगला सुद्धा अगदी आश्चर्याचा धक्का बसत असतो, कारण की त्याच्या भावावरती पूर्ण विश्वास असतो. इकडे ऐश्वर्या, तिलोत्तमा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो हा व्हिडिओ पाहून. आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्या सगळ्यांचं सत्य समोर आलेलं असतं. तेव्हा सावली सांगते की या महिलेनं आत्ता देवाकडून सुद्धा 50 लाखाचा हार तिने घेतलेला आहे म्हणून. आणि ती अशी खूप मोठ्या मोठ्या लोकांना फसवत असते आणि त्यांच्याकडून कॅश कलेक्ट करत असते म्हणून. आणि त्यानंतर देवासुद्धा सांगत असतो की हिच्यावरती खूप मोठे मोठे गंभीर आरोप आहेत म्हणून, खूप लोकांना हिने फसवलेलं आहे म्हणून आणि क्राईम डायरीमध्ये हिचं नाव फर्स्टला आहे म्हणून. आणि त्यानंतर मात्र आता घरातल्यांना वाटतं की आपण किती मोठं संकट येण्यापासून आपण वाचलो आहे. आणि तिलोत्तमा जी आहे ती सावलीच्या जवळ जाते आणि सावलीला म्हणते थँक्यू सावली, तू आज आपल्या घराला पुन्हा एकदा वाचवलेलं आहेस, तू माझ्या दुसऱ्या मुलालासुद्धा आज वाचवलेला आहेस, नाही तर हा माझा मुलगा आत्ता किती मोठ्या संकटात अडकला असता, आपल्या घराला पाक त्याने रस्त्यावरती आणलं असतं, एवढं मोठ्या आपण संकटात अडकलो असतो. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की सावलीचा सगळेच तिथं कौतुक करत असतात. इकडे मात्र आता राजकुमारला पश्चाताप झालेला असतो आणि तो त्या मुलीला म्हणत असतो की तू मला फसवलंस म्हणून मी तुला
हे वाटतं तू मला फसवलंस असं तिला बोलत असतो. आणि त्यानंतर राजकुमार म्हणतो की चला मॅडम, आता तुमचं जे काही आहे ते आता तुरुंगात आहे म्हणून, त्यामुळे तुम्हाला आता तुरुंगातलीच हवा खायला लावतो मी. आणि देवा त्या मुलीला घेऊन तिथून जात असते. इकडे मात्र आपण पाहतो की जी अमृता असते तिनं आता रडून रडून मात्र डोळे लाल केलेले असतात आणि तिला सावरत असते. ती म्हणजे सावली आणि तिलोत्तमा या दोघी तिला सावरत असतात आणि बोलत असतात, ऐश्वर्या रडू नकोस म्हणून. पण राजकुमार मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो की मॉम, तुम्हाला माहीत आहे ना माझ्यावरती काय परिस्थिती आहे ते. मला मूल होत नाही आहे म्हणून या टेन्शनमध्ये मी हे सगळं केलेलं आहे ते. पण तिलोत्तमा म्हणते, अरे सोन्यासारखी बायको तुझी घरात असताना तुला हे असलं थेरं सुचतात तरी कसे? हे संस्कार दिले आहेत का मी तुझ्यावरती की घरात तुम्ही बायका ठेवा आणि बाहेर तुम्ही रखेला ठेवा म्हणून. आणि असं बोलल्यानंतर मात्र राजकुमारला त्याच्यावरतीच लाज वाटत असते की आपण आता हे काय केलं म्हणून. आणि तिलोत्तमा म्हणते, आत्ताच्या आत्ता अमृताची माफी माग म्हणून, आणि ती पण खाली गुडघ्यावरती बसून. आणि त्यानंतर राजकुमार जो आहे तो अमृताची माफी मागत असते, पण अमृता तिथून मात्र निघून जाते. तिच्या तोंडातून काही शब्द फुटत नाही. ती अगदी सुन्न झालेली असते. तिला काहीच कळत नाही की आपल्या जीवनामध्ये हे नक्की होतंय तरी काय. आणि त्यानंतर आता घरातले सगळेच राजकुमारवरती नाराज असतात. तिलोत्तमासुद्धा त्याला सांगत असते, तू आजपासून ऑफिसमध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही आणि या घरातसुद्धा तुझी आता हीच लायकी राहणार आहे. कारण की तू एवढी मोठी चुकी केलेली आहेस, त्याची शिक्षा या जन्मात काहीच मी तुला आता देणार नाही आहे. फक्त तुला ऑफिसमधून मी बेदखल करत आहे आणि तू ऑफिसमध्ये कोणत्याच कामामध्ये आता दखलंदाजी द्यायची नाही. तू तुझं स्वतंत्र आता दुसरं काहीतरी बिझनेस तू चालू कर, ते पण तुझ्या हिमतीवरती. आणि असं बोलल्यानंतर राजकुमार मॉमला सॉरी बोलत असतो की माझ्याकडून मॉम चुकी झाली, मला माफ कर म्हणून. आणि त्यानंतर तिलोत्तमा तिथून निघून जाते. तर मित्रांनो, आता पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये काय नेमकं होतं ते. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की तुमची राय माझ्या कमेंट बॉक्समध्ये द्या.